नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नागपूरमध्ये खाकीचा धाक संपलाय का? रात्रीच्या गस्ती दरम्यान थेट PSI वर चाकू हल्ला करून पळवली त्यांचीच बुलेट. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिप्टी सिग्नल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची ही गंभीर घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. महेंद्र, धर्मेंद्र आणि सोनू अशी अटकेतील आरोपींची नावे असून तिघेही 22 वर्षीय असून छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. हे तिघेही सुमारे 15 दिवसापासून नागपुरात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत PSI सचिन वाकलेकर हे गुरुवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास एका होमगार्ड जवानासह डिप्टी सिग्नल परिसरात नियमित गस्त घालत होते. त्याच दरम्यान काही युवकांनी त्यांना उडता हनुमान चौक परिसरात दुचाकी स्वारांमध्ये वाद झाल्याची माहिती दिली. अपघाताच्या कारणावरून सुरू झालेल्या या वादात स्थानिक नागरिकांनी एका संशयिताला पकडून ठेवलं होतं. ही माहिती मिळताच PSI वाकलेकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होमगार्ड जवानाला त्या युवकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्याचे निर्देश दिले. मात्र परिस्थिती अचानक बिघडली. वाद मिटवताना अचानक आरोपींनी मागून येत PSI वाकलेकर यांच्या खांद्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपींनी आणखीन गोंधळ घालत घटनास्थळावरून पळ काढला. इतकेच नव्हे तर मुख्य आरोपी PSI वाकलेकर यांची बुलेट मोटरसायकल हिसकावून घेत फरार झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान घटनेचे CCTV फुटेजही समोर आला असून त्यावरून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी वाकलेकर यांना तात्काळ भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लकडगंज येथील न्यू इरा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत विविध पथके तयार केली. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासात 3 आरोपींना जेरबंद केलं. तसेच चोरीस गेलेली बुलेट मोटरसायकलही जप्त करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांवरच हल्ला होण्याच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.